नमस्कार. सोलापूरच्या बालेकिल्ल्यात भाजपची उमेदवारासाठी सध्या फरफट होताना दिसते. तर आलेले निरीक्षक हे पहिले जातीचा दाखला आणि प्रमाणपत्राची पडताळणी झाली का हे पाहत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला स्थानिक असणारा तुल्यबळ उमेदवार मिळेल का अशी चर्चा देखील मतदारसंघात सुरू आहे. मी जाकीर नदाब आणि आपण जर नवीन असाल तर एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांच्या बनावट जातीच्या दाखल्यामुळे ते अडचणीत आले होते आणि त्यामुळे भाजपची मोठी बदनामी देखील झाली. असा प्रकार टाळण्यासाठी यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपने पहिले जातीच्या दाखल्याची पाहणी सुरू केली आहे. तरीही आलेल्या निरीक्षकासमोर म्हणावे तसे तुल्यबळ उमेदवार हे आलेले दिसत नव्हते. तसंच या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोलापूरचे भाजपचे दिग्गज नेते आमदार सुभाष बापू देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे कुठंच दिसले नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हातात घेतली का अशी देखील चर्चा सोलापूरमध्ये सुरू आहे. खरं पाहिलं तर सोलापूरच्या राजकीय पटलावर अशी देखील चर्चा सुरू आहे की जर वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा सोलापूरमधून निवडणूक लढवायचे फायनल केले तर काँग्रेसच्या संभाव्य असणारे उमेदवार प्रणितीताई शिंदे हे आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते भाजपात देखील जाऊ शकतील. आणि मागील काही दिवसामध्ये अशा बातम्या देखील समोर आल्या आहेत. मागील काही दिवसामध्ये उत्तम जानकर यांचं नाव चर्चेमध्ये आलं होतं. मात्र या नावाचं सोलापूरच्या नेत्यांना वावडं असल्याचं दिसलं. त्यामुळे भाजपकडून तुल्यबळ उमेदवारीसाठी सध्या चाचपणी सुरू असल्याचं दिसतंय. सध्या माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते, अमर साबळे आणि डेप्युटी कलेक्टर भारत वाघमारे तसेच माजी खासदार शरद बनसोडे यांची नावे प्रामुख्याने भाजपच्या रेसमध्ये असल्याचं दिसतंय. मात्र या नावामध्ये आणि मतदारसंघामध्ये बराच दुरावा असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे सध्याच्या घडीला भाजपमध्ये मतदारसंघासाठी तुल्यबळ चेहरा मिळाल्याचं दिसत नाही.